मला माहिती आहे की हे नातं किंवा ही सवय माझ्यासाठी चुकीची आहे, ही लोक माझ्यासाठी चुकीची आहेत, पण काय करू, शेवटी माझेच तर लोक आहेत ना. आणि यावरच भगवद्गीतेचा 25वा श्लोक. भीष्म, द्रोण आणि सर्व राजांच्या समोर रथ उभा करून श्रीकृष्ण फक्त 2च शब्द बोलले, पश्चैतान, म्हणजे पार्थ, या जमलेल्या कुरूंना बघ. श्रीकृष्णाने ना सायकोलॉजिकल ट्रीटमेंट चालू केली आणि त्यावर त्यांनी फक्त अर्जुनाच्या जखमेवर बरोबर बोट ठेवले. श्रीकृष्णाने रथ कुठे उभे केला? जिथे समोर भीष्म आणि द्रोण आहेत, बरोबर. आपली सर्वात मोठी कमजोरी आहे ना तीच लोक असतात ज्यांच्यावर आपण प्रेम करतो किंवा ज्यांचा आपण आदर करतो. श्रीकृष्णाने बरोबर अर्जुनाला त्याच्या सॉफ्ट स्पॉट समोर उभं केलं. याला एक्सपोजर थेरपी म्हणतो आपण. म्हणजे ज्या गोष्टीची भीती वाटते ना, जो मोह अडकवतो ना आपल्याला, त्याच्याच एकदम समोर थेट जाणं. श्रीकृष्ण अर्जुनाला शत्रूंना बघ असं म्हणत नाहीत, ते म्हणतात या कुरूंना म्हणजे कौरवांना, कुटुंबियांना बघ. म्हणजे ज्या वस्तूंना आपण लेबल लावतो ना, व्यक्तींना जे लेबल लावतो ना, नात्याला वगैरे, त्याच्यावरूनच आपल्या भावना ठरतात. मित्र म्हटलं की मित्रासारखा दिसतो, शत्रू म्हटलं की शत्रूसारखा दिसतो. आता इथं जर शत्रू म्हटलं असतं तर अर्जुनापुढे युद्ध करणं हाच पर्याय असता, पण कुरु म्हटल्यामुळे अर्जुनाच्या मनातलं नातेवाईक जागं झालं होतं. श्रीकृष्ण अर्जुनाला हे सांगत नाहीयेत की ते तुझ्या नातेवाईक आहेत, बरोबर ना, ते फक्त बघ म्हणतात. श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्याच मनातला अर्थ दाखवतात. म्हणजे तुला युद्ध करायचं होतं ना, बघ मग हेच आहेत तुझे विरोधक. आजच्या गुंतागुंतीच्या आयुष्यात त्या श्लोकामधून आपल्याला धडे काय? तर मोह, स्वार्थ, त्याला फेस ऑफ करा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कमजोरीपासून लांब पळता, कोणत्या तरी एका व्यक्तीपासून, नात्यापासून लांब पळता, तोपर्यंत ते तुम्हाला छळते. ज्या नात्यामुळे, सवयीमुळे तुमची प्रगती थांबली आहे ना, त्याच्या डोळे घालून बघा आणि त्यावेळेसच म्हणजे तुम्हाला जाणीव होईल की एक हिलिंगची प्रोसेस आहे ना, फक्त जाणीवीमधूनच स्टार्ट होते. शब्दांची पारख करा. म्हणजे कोणीतरी तुम्हाला चांगलं म्हणतंय, आपलं म्हणतंय, आणि ते फक्त तुमच्या प्रगतीसाठी आहे की फक्त तात्पुरती चापलूसगिरी करण्यासाठी आहे, हे तुम्ही चेक करायचे. श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरु बघायला सांगितलं, जेणेकरून अर्जुनाने स्वतः ठरवावं की हे नातं धर्माचं आहे की मोहाचं. आयुष्यात मोठे निर्णय घेताना भीष्म, द्रोण म्हणजे आपलेच कोणीतरी एक प्रिय व्यक्ती किंवा आदरस्थान आडवे येणारे बरं का आपले. आणि अशा वेळेस ते कोण आहेत याच्यापेक्षा ते कुठल्या बाजूने आहेत, कोणाच्या बाजूने आहेत, हे बघणं जास्त महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच आपण म्हणतो वाईट काळामध्ये आपल्या लोकांची ओळख होते, बरोबर ना. सत्य नेहमीच कडू असतं बरं का, आणि स्पेशली तेव्हा जेव्हा ते आपल्या जवळच्या व्यक्तींशी निगडीत असतं. पण जोपर्यंत तुम्ही बघणं शिकत नाही तोपर्यंत तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. आपल्याला पुढचा माणूस ओळखता आला पाहिजे.